नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माळशिरस मैदानातील आदतचे संपूर्ण गट काढून झाले आहेत आणि आता ओपनचे गट काढत आहेत. चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट क्रमांक 1 ते गट क्रमांक 28मध्ये काही टॉप नंदींचे चिठ्ठे निघालेत. त्या व्हिडिओमार्फत आपण आता बघूया. तर मित्रांनो, या मैदानामध्ये निमगावकरांचा सावकार आणि रायनाच्या नावाने चिठ्ठे गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 7वरती हा A1 टॉप जोड मित्रांनो आपला पाळताना दिसणार आहे. तसेच विनायक शेठ लेंगरे यांचा वाडग्या गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 3वरून आपल्याला पाळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 19मध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि चांद्या विरुद्ध विसापूर कार्तिक आणि सर्जा दादा ही मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 6वरती वेगाचा शेवट सर्जा, तर गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 10वरती विसापूर कार्तिक आणि सर्जा दादा ही मैत्रीपूर्ण टॉप लढत आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक 15मध्ये सुद्धा घोटकरांचा सर्जा आणि पाखऱ्या गट क्रमांक 15 तास क्रमांक 4वरून पळताना दिसणार आहेत. त्याच गटामध्ये कुमटे वजीर आणि चिक्या ही सुद्धा मित्रांनो टॉप गाडी आहे. तसेच पृथ्वीराजदादा फुटवळ यांचा किसनासुद्धा गट क्रमांक 15 तास क्रमांक 2वरून पळताना दिसणार आहे. त्याच्यामुळे या 3 जोड्यांमध्ये आपल्याला लढत या गटात बघायला मिळू शकते. तसेच पडग्यांचा रायफल आणि बालाप्पा गट क्रमांक 28मध्ये तास क्रमांक 4वरून आपला पळताना दिसणार आहेत. कोरेगाव हिंदकेसरी लाडू गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 1वरती मित्रांनो चिठ्ठी लागले. घाणनकरांचा घरचा साज पळणार आहे बाब्या आणि दुर्गा गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 10वरून घरचा साज आपला पळताना दिसेल. तसेच कलडोनचा लक्ष्मणराव गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 1वरून आपला पळताना दिसेल. घोटकरांचा पिंट्या गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 7वरून पळताना दिसेल. तसेच शॉटगन मेहरबान आणि हिंदकेसरी सचिन हा A1 टॉप जोड चालू सीझनमध्ये सर्वात टॉपला मित्रांनो पळणारे दोन्ही नंदी एकाच जोट्यात येणार आहेत. गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 4वरती ही जोडी पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुलशेठ धुमाळ यांचा बाकासूर आणि दर्लावाडीकरांचा मल्हार गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 2वरून पळताना दिसणार आहेत. भरपूर चर्चा होती बाकासूरच्या पायऱ्याची, परंतु फायनली आता बाकासूर पळणार आहे मल्हारसोबत. मित्रांनो टॉपचं नियोजन केलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील अपडेट देतो मथुरची. तर 28 गट झालेत, अजून मथुरची एक पण मित्रांनो चिठ्ठी निघाली नाही. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. मथुरची चिठ्ठी निघाली की नक्की अपडेट येईल. घरनिकी राजाच्या नावाने देखील अजून चिठ्ठी निघाली नाही, परंतु मित्रांनो गट क्रमांक 15 आणि 19मध्ये टॉप लढत बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठा, मैदान चालू होईल आणि या लढतींचा आनंद घ्या, मैत्रीपूर्ण लढतींचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.